पडगा येथील बोरिवली गावामध्ये 2 दिवसापूर्वी एटीएसने कारवाई केली होती आणि दहशतवादी कारवाई संदर्भात 2 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती। या संदर्भात पाहणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या सर जात आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही तिथं पाहणीसाठी जात आहेत, दहशतवादी कारवाई संदर्भात तिथं चौकशी झाली होती एटीएस। एका बाजूला दहशतवाद आहे, दुसऱ्या बाजूला जे बांगलादेशी खोटे कागदपत्र दाखवून जन्म प्रमाणपत्र प्राप्त करतात। महाराष्ट्र सरकारने, फडणवीस सरकारने 2,24,000 रद्द केले। तर या संदर्भात पडगा बोरिवली असो, भिवंडीचा परिसर असो, त्या सगळ्या परिसरात वाडा मी जात या दौरा आहे। दोन्ही गोष्टी जे खोट्या डॉक्युमेंट देऊन बांगलादेशीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आणि बाकी जे उलटे सीधे धंदे चालू आहेत त्या संबंधी चौकशी करणार। सर, खरं तर बोरिवली गाव एटीएसच्या रडारवर आलेलं आहे। त्या ठिकाणी अनेक देशविरोधी कारवाई होत आहेत असा अंदाजा सुरक्षा यंत्रणेला आहे। आपल्याच देशामध्ये असा एक भाग तयार होतोय, किती संवेदनशील? मी 3 दिवसापूर्वी मालेगावला गेलो होतो। मालेगावला ही अवस्था आहेत, म्हणजे बोगस जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आणि त्यातनं 40 लोकांनी पासपोर्ट प्राप्त केले आणि त्यातनं 4 फरार आहेत। म्हणून हे सगळे कनेक्टेड आहे। काही असे सेंटर, सिल्लोड एक आणखीन सेंटर तयार होत आहे, संभाजीनगर शहरात एक छोटं केंद्र तयार होत आहेत, अमरावतीत एक भाग तयार केला जातोय। या बाबतीत मोदी सरकार असो, फडणवीस सरकार चिंतित आहेत। आज आम्ही पाठपुरावा। साकीब नाचन जो आता पोलिसांच्या अटकेत आहे, तो या भागाला एक सेंटर तयार करतोय, बाहेरच्या लोकांना तिथं बोलून तिथं त्यांना इन्फ्लुएन्स करण्याचं काम सुरू आहे। आता एटीएस आणि NIA जे चौकशी करतात त्या ह्याच्यात मी जात नाही, पण हे गावं, हे केंद्र एक चिंतेची बाब तर आहेतच। देशासाठी हे गावं जे आहेत, सेंटर तयार होतात, ते चिंतेची बाब आहे असं त्यांनी नोंदणी केलेली आहे। अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई।